मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे। दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या आंदोलनावरही भुजबळांनी भूमिका मांडली, तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेले वक्तव्य अमान्य असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। ओबीसींचं आरक्षण संपलं असं कोण म्हणतंय? जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय। 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारनं निर्णय घेतला आहे। सरकार आमच्या सोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार असा सवाल छगन भुजबळांनी विचारला। तर ओबीसींची अनेक कामं शांतपणे करून मिळतायत, तर मोर्चा कशासाठी काढू असा उलट सवाल भुजबळांनीच उपस्थित केला। दरम्यान जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल असं भुजबळ म्हणाले। कोणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण संपलंय? ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही। आता काही जाती जमाती ज्या आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या म्हणून। आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत जे खरे ओबीसी आहेत ते जातगणनेमध्ये जे जात पडताळणीमध्ये पास होतात, जे चुकीचे आहेत ते नापास होतात। त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलंय म्हणून। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे, हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या, त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मार म्हणण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेने करू। दरम्यान भुजबळांच्या या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर आलंय, पाहूया। आम्हाला जेवढं कळतंय आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। गावगाड्यातल्या ओबीसी विजयंतीनं आम्ही एकत्र करणार आहोत आणि आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि मराठा समाजाचा समावेश जो ओबीसी मध्ये होतोय तो शासनानं बेकायदेशीररित्या संविधानाला मान्य नसताना आणि मूळ ओबीसीच्या नरड्याचा घोट घेतला जात असताना, आरक्षण संपत असताना लक्ष्मण हाके एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून शांत बसणार नाही। एवढं मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसींना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना विनंतीनं सांगेन।